सर्वांना जय शिवराय। आपण आज बघू शकता या अशा गाड्या बरोबर आम्ही आता राजगुरू खेड या ठिकाणाहून हे लाईव्ह करत आहोत। आपण बघू शकता आपल्यासोबत काही मराठा बांधव आहेत जे कुठून आले आणि आतापर्यंत त्यांचा प्रवास कसा राहिला, रस्त्यात काय गैरसोय झाली किंवा त्याची काय सोय झाली, मराठा बांधवांनी ज्या येणाऱ्या रस्त्यातले सर्व जे काही रस्ते आहेत। आपल्यासोबत लगान टीमचे पंडितराजे घाटोळे त्यांच्याशी आपण चर्चा करू। प्रथमतः छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा आणि सर्वांना मानाचा जय शिवराय। आम्ही रांजणगाव शनपुजी वाळू जमातीशी छत्रपती संभाजीनगरहून आलेलो आहोत आणि आम्ही मुंबईला आझाद मैदान येथे मोर्चासाठी निघालेलो आहोत। सरकारने आम्हाला एकच दिवसाची परवानगी दिली आणि मराठा समाजाची चेष्टा केली। गरीब मराठ्यांना मुंबईत येऊ द्यायचं नाही हा सरकारचा ठरलेला प्लॅन आहे। एका दिवसात आंदोलन कसं करता येईल? आमचं आंदोलन हे शांततेचं आहे आणि आम्ही शांततेत आंदोलन आझाद मैदानावर करणार आहोत। त्यामुळं सरकारने आणि न्यायालयाने परवानगी द्यायला हरकत नाही। आमच्यामध्ये हिंसेला कुठेही थारा नाही। आम्ही कधीही गालबोट लागेल असं वागणार नाहीत। मागे बी आम्ही 58 मोर्चे 50-50 लाखाचे मोर्चे काढले, त्यावेळेस सुद्धा कधीच हिंसा झाली नाही, कुठेही गालबोट लागली नाही आणि यावेळेस सुद्धा आम्ही शांततेतच मोर्चे काढणार आहेत। पण सरकारने जर आम्हाला मुंबईत येण्यापासून रोखलं तर आम्ही छातीवर गोळ्या घ्यायला सुद्धा तयार आहेत। या सरकारने गोळ्या जरी घातल्या तरी आम्ही आझाद मैदानावर जाणार म्हणजे जाणारच। तर सरकारनेच काही समाजकंटक असे सोडले आहेत की आंदोलनामध्ये जायचं, दगडफेक करायची आणि हे सरकारचीच माणसं आहेत सगळी। सरकार हे आंदोलन चिघळण्याचा प्रयत्न करत आहे। त्यामुळे सरकारने एक महाराष्ट्रामध्ये शांतता राहावी यासाठी कुठेही कुणालाही लावून देऊ नये। कालच आमच्या रात्री वाहनावर दगडफेक झाली तरी आम्ही शांततेत आहेत। आम्ही कुठेही कोणाला काही बोलत नाहीत, कुठेही हिंसा करत नाहीत। आम्ही शांततेत येणार, शांततेत आझाद मैदानावर जाणार आणि शांततेत आरक्षण घेऊन येणार। एक मराठा लाख मराठा। आपल्यासोबत डिप्टो जरांगे पाटलाची कॉपी असे अर्जुन भाऊ थोरात। जय शिवराय। काय तुम्ही येताना काय सोय झाली, तुमचं काय कुठं मुक्काम झाला, काय झालं? आमचा मुक्काम आम्ही 27 तारखेला आम्ही छत्रपती संभाजीनगरहून रांजणगाव शनपुजी इथून निघालो होतो। तर सोबत आम्ही खाण्यापिण्याचं सगळं तोतर साहित्य घेऊन निघालो, कारण की रस्त्यानं खा प्यायला भेटू ना भेटू पण आमची गैरसोय नसल्या होण्यामुळे, कारण की काय आहे पुढं खा प्यायला वाटप व्हायची नसती, त्याच्यामुळं सगळं सोबत आम्ही घेतलेलं आहे। आणि आमचं एकच मागणी की आम्हाला मराठा आरक्षण पाहिजे आणि मराठी आमची एकच मागणी की एक मराठा एक मराठा। जय शिवराय। आपल्यासोबत भाऊ जुडलेले आहेत, कुठून आलात आपण? आम्ही काळूसवरून आलेलो आहे आणि आता जे चाललंय तुम्ही आझाद मैदानावर, आम्ही मुंबईला चाललोय। तर असं ऐकण्यात आलं की आरक्षण 7 टप्प्यात होणार आहे, काय? असं काय होणार नाही। मराठ्यांसाठी आरक्षण हे द्यावाच लागणार आहे, कारण मराठा समाज हा आजपर्यंत संघर्षातून आलेला आहे। त्यामुळे संघर्ष आमच्या पाचवीला पुरलेला आहे। आमच्या भविष्याच्या पिढीसाठी, पुढच्या वाटचालीसाठी आणि पुढच्या पिढीसाठी आम्हाला आरक्षणाची गरज आहे। आज आमच्याकडे 95 आणि 99% पडून आमच्या मुलं आरक्षणामुळं सगळ्यापासून वंचित राहिलेली आहे। भविष्याच्या पिढीसाठी, आम्हाला नवीन तरुणांसाठी आज आरक्षणाची काळाची गरज आहे। आणि मनोजदादा जरांगे पाटील मराठ्यांचा क्रांती सूर्य यांच्यावरती आमच्या सकल मराठी समाजाचा विश्वास आहे की दादा कसल्याही परिस्थितीमध्ये भविष्य काळाच्या दूरदृष्टीमुळे हा नेता कुणालाही मॅनेज होत नाही। याचा अर्थ असाच आहे की दादांना आरक्षण घेऊन माघारी 100% येणार आहे। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथभाई शिंदे यांच्यावरती मराठा समाजाचा पूर्णपणे विश्वास आहे की नक्कीच बाई या ठिकाणी मुख्यमंत्री साहेब आरक्षण हा तोडगा काढून 100% देणार आहे। त्याच्यामुळे आम्ही सर्वजण मुंबईला रवाना झालेलो आहे। एक मराठा एक मराठा। बघू शकतोय आपण सर्व मराठा सेवकांमध्ये जल्लोष
तुमचं काय नाव आणि कुठून नाव आहे? माझं नाव संदीप लक्ष्मण टेमगिरे, गाव काळूस, उपसरपंच म्हणून काम करतो. परंतु समाजाची सेवा करत असताना मराठ्यांना काय वंचित ठेवलं जातंय की मराठी माणूस हा कुठेतरी मागे राहतोय. एवढं रात्रभर कष्ट करायचं, आई वडिलांनी कष्ट करायचं, शेतीमध्ये कष्ट करायचं. मराठा समाज हा कष्ट करून मोठा झालेला आहे की कोणाचं काय करायचं नाही, आपलं काम करायचं, कष्ट करायचं. एखादा मुलगा एवढा रात्रभर अभ्यास करतो, रात्रीचा दिवस करतो, परंतु दिवसाचं फळ त्याला निश्चित भेटत नाही. कारण काय होतं की जर कॅटेगरीमध्ये जर बसायचं म्हटलं तर त्या मुलाला 90-95% मार्क असतात आणि एखाद्या मुलाला 70% मार्क असतात, तर तो 70% वाला पुढे जातो आणि आमचा 99 वाला 95 वाला घरी बसतो. त्यावेळेस त्या मुलाला इतकं दुःख होतं की आपण मराठी समाजात दलमत घेऊन सुद्धा जर आपल्याला जर असं होत असेल तर एवढा अभ्यास करून आपला उपयोग काय? काम केलं पाहिजे, कष्ट केलं पाहिजे. आणि कष्ट केल्याने एवढा रात्रीचा दिवस करायचा, आई वडिलांनी सेवा करायची, शेती करायची. शेतीला सुद्धा हमी भाव भेटत नाही. पाहिलं तुम्ही, शेती करून सुद्धा त्या मालाला निश्चित प्रकारे बाजारभाव भेटन असं होणार नाही. आणि ते बाजारभाव भेटत नसल्यामुळं आणि मराठा आरक्षण हे 100% भेटलंच पाहिजे. क्रांतीसूर्य मनोजदादा जरांगे यांनी जे उपोषण जे मार्ग निवडलेला आहे 100% खरं आहे. आणि या निवडीतून मराठ्यांना आरक्षण हे 100% भेटलंच पाहिजे आणि भेटल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही. हे आमच्या सर्व मराठ्यांनी ठरवलेलं आहे. आता नाही तर काहीच नाही, भ्यायचंच नाही. आरक्षण हे भेटलंच पाहिजे. का नाही भेटू? आम्ही एवढं शिक्षण करतो, एवढं कष्ट करतो, आमचे आई वडील शेती कष्ट करतात. शेती करून जर आम्हाला आरक्षण भेटत नसेल, जर आमच्या मुलाला शिक्षण भेटत नसेल, नोकरी भेटत नसेल सरकारमध्ये, तर त्याचा उपयोग काय रात्री दिवस करून? हे साधे सोधे लोक कमी शिकतात तरी त्यांना सलाम मारायला लागतो आणि आमचा मुलगा 99% मार्क मारतो तरी त्याला नोकरी भेटत नाही. त्यामुळं आरक्षण हे 100% भेटलं पाहिजे. सरकारला माझी कळकळीची विनंती आहे की आरक्षण आपण लवकरात लवकर जाहीर करावा. एवढं रात्रीचा दिवस सर्व मंडळी करत आहे, आपण सर्वांनी सहकार्य करावं असं विनंती करतो. एक मराठा, एक मराठा. मी सुभाष साहेबराव पवळे, पुणे जिल्हा रयत क्रांती संघटना अध्यक्ष. प्रथमतः मराठा योद्धा क्रांतीसूर्य आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील आणि त्यांच्या सर्व समवेत आलेल्या सर्व तमाम महाराष्ट्रातील सर्व मराठा बांधवांचं मी पुणे जिल्ह्यामध्ये प्रथमतः या ठिकाणी स्वागत करतो. आज गेले 20-22 वर्षापासून मराठा योद्धा आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील हे आपल्या मराठ्यांच्या आरक्षण मिळण्यासाठी अतिशय प्राणांची बाजी लावून या ठिकाणी आरक्षणासाठी संघर्ष करत आहे. खरं वास्तविक पाहता मराठा समाजाने अनेक जाती धर्मांना, अनेक नेते